नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. तर शेलार स्टुडिओमध्ये आयोजित असलेल्या या कार्यक्रमातलाच हा डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलेला आहे. ते केलेलं आहे सत्यजित वरेकर सरांनी. वरेकर सर आलेत, त्यानंतर सरांची काही डेमॉन्स्ट्रेशन, इतर असे पेंटिंग सरांनी बराच वेळ पाहिलीत आणि त्यानंतर डेमॉन्स्ट्रेशनला सुरुवात केलीत. हा मी ब्लॉग घेऊन येतो आहे, त्याचं कारण आहे की थोडं सविस्तर पेंटिंग तुम्हाला पाहता येतील. कारण मागच्या ब्लॉगमध्ये ड्युरेशन कमी असतं आणि मला पूर्ण व्हिडिओज कंप्लीट करायचा असतो. त्यामुळं खूप फास्टमध्ये ते दाखवलं गेलं. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येईल. सरांनी पॅलेटवरती कलर काढून घेतलेत आणि त्यानंतर ब्रश सिलेक्ट करून बाजूला काढून ठेवलेत आणि मग चारकोलने व्यवस्थित सरांनी ड्रॉइंग सुरू केलं. तर सरांची ही ड्रॉइंगची पद्धत मला खूप वेगळी वाटली. सरांनी डोळ्यांपासून पोर्ट्रेटची सुरुवात केली होती. तर ही एक पद्धत आहे. पण आम्ही शेलार सर किंवा असे बरेच आर्टिस्ट एक फॉर्म घेऊन सर्कल मारून ह्यामध्ये बसवलं जातं. त्यांना एक कंपोजिशनचा आढावा येतो. पण असं ड्रॉइंग करणं मला थोडंसं अवघड वाटतं. कारण एक प्रपोर्शनेट त्या कॅनव्हासवरतीच हेड मोठं होईल, लहान होईल ह्या शक्यता जास्त असतात किंवा ड्रॉइंग सरकण्याची शक्यता असते. पण सरांनी खूप सुंदर ड्रॉइंग केलं आणि त्यानंतर कलरने आउटलाईन सुरू केली. तर मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्ही मागचा जो ब्लॉग बघितलेला आहे त्याला दिलेला प्रतिसाद आहे त्याबद्दल तुमचेही आभार. आणि नवीन कोण बघत असेल तर त्यांनी नक्कीच ह्या पेजला माझ्या फॉलो करून ठेवा. तसंच यूट्यूब चॅनलवरती बघत असाल तर सबस्क्राईब करा. कारण असेच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन बघता येतील, डेमॉन्स्ट्रेशन बघता येतील. आणि लवकरच नीलशो स्टुडिओतर्फे काही उपक्रम नवीन चालू करतो आहे, तर तेही तुम्हाला व्हिडिओज त्यामधून बघता येतील. तर मित्रांनो, हे डेमॉन्स्ट्रेशनचे उपक्रम तुम्हाला आवडतात, ह्याच्या प्रतिक्रिया येते, बरेच कमेंट्स येतात. आणि ह्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टी नवीन पाहिजे असतील तरी तुम्ही सजेस्ट करताय, सांगताय, तर त्याचाही आम्ही विचार करू नक्कीच. तर मित्रांनो, वरेकर सरांनी हे जे काही पेंटिंग केलं तर ते एक पॅचवर्क आणि छोट्या छोट्या ब्रश स्ट्रोकमधून त्यांनी ते डेव्हलप करत गेलेत. अशा पद्धतीनं काम करणं हे थोडंसं मला अवघड वाटतं किंवा वेगळेपण पण होतं. आणि ह्या शूटच्या दरम्यान मला बरंच हे पेंटिंग जवळून पाहता आलं, अनुभवता आलं सरांचं काम. सरांची मी बरीच फायनल पेंटिंग पाहिलेले आहेत. पण हे काम प्रोसेस आणि सगळ्या त्यांचं ब्रशिंग ची पद्धत असेल किंवा लेअर असतील तर कॅनव्हासवरती खूप लोड रंग असतो आणि ती उत्तम आर्टिस्टची सवय आहे आणि मला ती आवडली. मी प्रयत्न करेन ह्याच गोष्टी माझ्या चित्रात कशा दिसतील, अजून कलर लेअर येतील. तर ह्या पद्धतीने वरेकर सरांनी हे पेंटिंग केलं होतं. तर मित्रांनो, ह्याचाच दुसरा भाग मी ह्या व्हिडिओचा घेऊन येतो आहे. त्यामध्ये कंप्लीट पोर्ट्रेट तुम्हाला बघायला मिळेल. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.